सकाळ मित्रांनो, माझं नाव आहे विद्या आणि तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण जाणार आहे जसं काळा जादू केला आहे त्या गार्डनमध्ये, म्हणजेच भूत्या गार्डनमध्ये जिथे गुरुटॉलचा काळा जादू केला आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता एवढ्या डेंजरस प्लेसवर जायला आपण एकट्याच्या जाऊ नव्हतो शकत, पण लवकरच मी माझ्या भावाला बोलून तिथे जायचं नक्की ठरवलं. जसे कोकणात जंगलातील रस्ते कन्फ्युजिंग असतात, तसेच सिटीमध्ये गल्ली कन्फ्युजिंग असतात. कुठून बाहेर पडू याचं काही नेम नाही लागायचं. म्हणून तुम्ही कधी पण सिटीमध्ये याल तर कधी पण वेल नोन पार्टनरसोबत फिरायचं, कारण जर तो आपल्या सोबत असला तर आपण कुठला पण रस्ता चुकणार नाही. थोड्याच वेळात आम्ही आमच्या एंट्रन्सवर तर पोहोचलो, पण अजून गार्डन थोडा दूर आहे. मध्ये हनुमान मंदिर तर आम्हाला लागलं, पण विचार केला की लांबूनच आपण पाया पडून आपण आपल्या डेस्टिनेशनला सुरुवात करूया. मी आता त्या गार्डनच्या इथे आलो आहे आणि आम्ही आता तो ट्री शोधतो आहे जिथे वुडूडॉलचा ब्लॅक मॅजिक झालेला. तो तर ट्री भेटला आहे, पण आम्ही त्या जवळ नाही जाणार. आम्ही लांबूनच आमचा फोटोशूट करणार आणि आम्ही तिथून निघून जाणार, कारण हे आपल्यासाठी खूप डेंजर होऊ शकतं. मला तो आता झाड मिळाला आहे. सार्थक, कुठे आहे तो झाड? कुठे आहे तो? ये भाई, तुला दाखवतो. दाखवतो. आपल्याला खूप भीती वाटते. आपल्याला गार्डनच्या आतताने जात आहेत, पण हे बघा, हाच तो झाड आहे जिचं ब्लॅक मॅजिक झालेलं आहे. खूप मला भीती वाटते ब्लॉग शूट करायला. तर आपण इथून निघूया. मला थोडं काही नीट नाही वाटत आहे. भाई भाग यार, हे भाई चल यार, चल यार, मला नीट नाही वाटत आहे इथं. चल भाई. बघा, इथं पण कोणीतरी ब्लॅक मॅजिक केलं भाई. ते सगळीकडेच भाई कोणीतरी ब्लॅक मॅजिक केलं. चल पटकन भाई इथून. भाईच आता आम्ही तुम्हाला गार्डनच्या आतमधून दाखवतो. मला खूप नॉर्मल झाल्यासारखं वाटतं. चल भाई, मला नीट बोलता पण नाही येतं. चल भाई इथून. तर खूप डेंजर होती, पण आम्हाला थोडं नीट नव्हतं वाटत, म्हणून आम्ही आमच्या माइंडला रिफ्रेश करायला या पार्कमध्ये आम्ही खेळलो. आता मला थोडंसं बरं वाटायचं, सो आम्ही आता आमच्या घरी निघत आहोत, कारण इथे राहणं खूप डेंजर आहे. आणि आता बरोबर 7 वाजायला आलेत, म्हणून आम्हाला आता रात्र होईल, म्हणून मी लवकर इथून घरी निघतो. आम्हाला मिरची आणि लिंबूचे खूप असे जादूटोणे दिसले, पण हे काळे जादू काही एकच नव्हते. तब्बल आम्हाला रस्त्यावर असे 10 काळे जादू केलेले आम्हाला लिंबू आणि मिरचीचे दिसले. आम्ही ते बघून घाबरलो आणि घरी निघालो. आता एवढ्या हॉन्टेड प्लेसवर जाऊन भीती तर थोडी वाटते, म्हणून बजरंगबलीचं नाव घेऊन आणि आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या घरी निघालो. गाईस, आम्ही आता घरी सुखरूप पोचलो आहोत आणि आपला भाव सोबत होता, म्हणून आपलं हे शक्य झालं, कारण तिथे जाणं खूप डेंजर होतं. आणि मला खरं सांगतं, मी जर एकटा असतो तर माझी तिथे जायची हिंमत झाली नसती. म्हणजे भाऊ बोलला ते सेम कंडिशन माझी पण झालेली, पण बोलतात ना आपल्या बाजूला एक बॅकबोन असतो, तर भाऊ होता म्हणून काही एवढी भीती नाही वाटली. आणि अजून असेच आम्ही नवीन व्हिडिओ काढत राहू, तुमचा सपोर्ट राहू दे. आणि बस एवढंच. माझा भाऊ बोलला की तिथे एकटं जाणं काही खाऊचं काम नाही आहे, पण आज माझ्यासोबत भाऊ होता म्हणून हे जाणं तिथे शक्य झालं. बरं, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसं वाटलं हे नक्कीच सांगा. आमच्या चॅनल लाईक, शेअर, फॉलो. तोपर्यंत फॉलो करायचं.